शेतकऱ्यांच्या बांधावर आलात, काय बोलणी झाली आणि काय दिसतं शेतकऱ्यांच्या शेतात? मी आज बघितल्यानंतर सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर देखील बघितलं. मी स्वतः मोटरसायकलवर आलो तर हे जे सोयाबीन आहे, तूर आहे आणि आपलं कपाशी, या तिघांचं नुकसान एवढं मोठं झालंय की आता तुम्हाला हिरवी पिकं दिसतात पण अजून एक महिन्याभर आलं काही पूर्ण जळलेली दिसते. त्यामुळे ह्या पोटावलं पोट असलेल्या शेतकऱ्याला ओला दुष्काळ म्हणजे अतिवृष्टीच्या माध्यमातून झालंय. मला दुर्दैव वाटलं राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांचं की इथं कोणतरी आलं पाहिजे होतं, पंचनामा केला पाहिजे होता. तुमचा कृषी सहाय्यकाला मला वाटतं येऊन गेले म्हणून समजलं आणि पटवारी दोघं आली फक्त, बाकी कुठला अधिकारी आला नाही. मी आता कलेक्टर मॅडमशी बोललो, परत ना कृषी अधिकाऱ्याशी जिल्ह्याचा आहे त्यांच्याशी बोललो, नंतर पालकमंत्र्याशी बोललो, तिघाशी बोलणं झालेलं आहे. पण माझं म्हणणं आहे किंवा हे लोकांनी, तुम्हाला पत्रकारांना देखील मी धन्यवाद देतो की तुमच्या माध्यमातून ही व्यथा आमच्या शेतकऱ्यांची ही देशाच्या वेशीवर टांगली जाते. त्यामुळे तुमचंही मी अभिनंदन करतो. शेतकऱ्यांना मी सांगितलं की बाबा हे सारखं होत राहतंय. विदर्भासारखी लँड चांगली कुठली नाही, एवढी चांगली लँड आहे. तुम्ही पोरं आपली युपीसीला क्रॅक केली पाहिजेत, थोडीशी पत्रकार चांगली बनली पाहिजेत, अधिकारी चांगली बनली पाहिजेत, या दृष्टीने प्रयत्न करा. आणि ह्याच्याबरोबर शेतकऱ्यांना जोडधंदा केला पाहिजे. डेअरीचा असेल, शेळी मेंढीचा असेल किंवा गाईचा म्हशीपालन वराह पालन असेल, हे धंदे केले, कुक्कुटपालन असेल तर आपल्या शेतकऱ्याला जगायचं साधन मिळेल. 7 दिवसाला पगार येतो, ती माणसं श्रीमंत होत जातात. आणि आम्हाला 6 महिन्यात एक पीक येतं, त्यात मुलीचं लग्न, पोराचं शिक्षण, वडील आई वडील कोण आजारी पडलं तर ह्यात तो शेतकरी काय करणार आहे. आणि त्यात जर असं भानगड झाली तर तो बिचारा रडायचीच पाळी आहे त्याला. म्हणून शेतकऱ्यांनी देखील आपल्याला, मी अधिकाऱ्याशी आता बोललोय, कलेक्टर मॅडम सोमवारी मिटिंग लावून राहत ह्या गटाची. मी म्हणलं नुसतं ह्याच गावासाठी मी आलो नाही, टोटल महाराष्ट्रात जे झालं असेल. परत सकाळी मला कृषी मंत्र्यांचाही फोन आला. आता मी पालकमंत्र्याशी बोललो, पालकमंत्र्याला सांगितलं ते अधिकारी तर कमीत कमी आला पाहिजे होता. पण इथं 6-6 महिने जर ग्रामसेवकच ह्या गावाला नसेल तर ह्याच्यापेक्षा वाली काय असू शकतं या. म्हणजे प्रशासन, सरकार कोणाचंही असू द्या, आम्ही जरी असलो कोण जरी असलो तरी, तर हे बरोबर नाही. आणि ह्या लोकांनी सतर्क व्हावं. आणि ह्या राज्य सरकारला मी सांगतो की लवकरात लवकर आपण अतिवृष्टी झालेल्या भागांचं पंचनामा करून त्यांना तात्काळ मदत करावी. जे ओला दुष्काळ झालेला आहे त्याच्याबद्दलची जी मदत होईल तेवढी करावी. यासाठी मी आज स्वतः आमची टीम, राज्याचे उपाध्यक्ष डॉक्टर तोपी शेख असतील, आमचे अमर राजूरकर अध्यक्ष असतील, मुळे साहेब अध्यक्ष असतील, आमचे प्रदीप गावंडे असतील, या सर्वांना घेऊन आज मी इथं आलो. पत्रकारांचा देखील आभार मानतो, इथल्या शेतकऱ्यांचा देखील मी आभार मानतो. हे म्हणणं त्यांचं योग्य नाही. काय होतं, प्रजा ज्यावेळेस अडचणीत असतील तेव्हा राजानं मदत करायची असते. त्यामुळे जर तसं ट्रीटमेंट केलं असेल तर ते बरोबर नाही. ही अशी सरकारची मगरुरी योग्य ठरणार नाही, एवढंच माझं त्यांना उत्तर आहे. मगरूर येते कुठून मग? नाही, बरोबर नाही ना. म्हणजे शासनकर्त्यांनी तर फार तोंडावर संयम ठेवायचा असतो. शासनकर्त्यांनी माझं त्यांना एवढंच म्हणणं आहे की पहिला शेतकरी अडचणीत आहे, त्याला सोडण्याचा प्रयत्न करावा, एवढी माझी त्यांना नम्र विनंती. कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष असं बोलत होता, एखाद्या सरकार संवेदनशील वाटतं तुम्हाला? सरकारच्या एका जबाबदार माणसानं असं स्टेटमेंट करणं योग्य नाही, हे माझं मत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.